श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर मंडळी, आज आपण लग्नासंदर्भात एक खूप असा प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत. तर आपल्याला इथे हळकुंड लागणार आहे, ज्याला आपण हळद कुडी असं देखील म्हणतो. एकदम साधा सोपा उपाय आहे, परंतु खूप असा प्रभावी उपाय आहे आणि ज्यामध्ये आपण गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती हा उपाय करणार आहोत. कारण गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त आहे आणि अशा पवित्र दिवशी आपण हा उपाय केला तर त्याचा लाभ आपल्याला नक्कीच होणार आहे. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस. ब्रह्मदेवाने विश्व निर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा सण साजरा केला जातो. हा दिवस हिंदू कॅलेंडरनुसार नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. विजय आणि समृद्धी, घराबाहेर गुढी, रेशमी वस्त्र, कडुलिंब, साखरेची गाठी, तांब्या उभारणे हे यशाचे व विजयाचे प्रतीक आहे. गुढीपाडवा हा हिंदू धर्मातील 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जातो. त्यामुळे या दिवशी नवीन व्यवसाय वस्तू खरेदी किंवा गृहप्रवेश करणे अत्यंत शुभ मानले जाते आणि अशा या शुभ दिवशी आपण काही उपाय केले तर त्याचा आपल्याला नक्कीच लाभ होणार आहे. तर आई वडील हे आपल्या मुलांसाठी खूपच मेहनत करत असतात, त्यांना चांगलं शिक्षण देत असतात, चांगली नोकरी लावत असतात. आई वडिलांनी इतकं प्रेम मुलांवरती कोणीच करू शकत नाही आणि म्हणूनच जर मुलांचं लग्न हे त्यांच्या योग्य वयात झालं नाही तर आई वडिलांना अतिशय वाईट वाटत असतं आणि ते त्यांच्यासाठी मुलांसाठी खूप उपाय देखील करत असतात. परंतु कितीही उपाय केले तरी देखील मुलांचं लग्न हे होत नाही. त्यांचं वय उलटून चाललेलं आहे तरी देखील लग्न हे ठरत नाही. तर पहा मंडळी, लग्न ठरण्यासाठी योग्य वय हे लागतंच, परंतु जर योग्य वय होऊन लग्न जर ठरलं नाही तर समजा कुंडलीमध्ये काही ना काही दोष, काही ना काही प्रॉब्लेम हे निर्माण झालेले आहेत, ज्यामुळे अशा समस्या हे निर्माण होतात. कारण मुलगा दिसायला छान आहे, मुलगी दिसायला छान आहे, ते चांगले जॉब करत आहेत, परंतु तरी देखील त्यांचं लग्न ठरत नाही. तर हे सर्व कुंडलीमध्ये जे काही ग्रह दोष आहे, मंगल दोष आहे किंवा कालसर्प दोष आहे, राहू केतू शनी यांची काही 7.5 असेल तरी देखील लग्नाला विलंब होत असतो. म्हणून आपण हा जो उपाय करणार आहोत तर या उपायामुळे मुलांच्या कुंडलीमध्ये कितीही भयंकर दोष असेल तर तो दूर होऊन मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरेल. तर पहा, आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे गुरुवारी हा उपाय करायचा आहे. कारण गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ दिवस आहे आणि या शुभ दिवशी आपण हा उपाय करायचा आहे. यासाठी आपल्याला 5 हळकुंड लागणार आहेत, म्हणजे किराणा शॉप मध्ये मिळतात ते त्याला हळद कुडी असं देखील म्हणतात. तर हे आपल्याला 5 घ्यायचे आहेत, व्यवस्थित पाहून घ्यायचे आहेत. असे चिरलेले किंवा होल असतील असे घ्यायचे नाहीत. तर व्यवस्थित 5 हळद कुडे आपल्याला आणायचे आहेत. तसेच बघा, हा उपाय जर मुलांच्यासाठी असेल तर मुलांसाठी आपल्याला सफेद रुमाल लागणार आहे आणि मुलीसाठी असेल तर पिवळा रुमाल आपल्याला आदल्या दिवशीच आणून ठेवायचा आहे. आणि एक आपल्याला कलावा लागणार आहे आणि एक आपल्याला स्केच पेन लागणार आहे, म्हणजे लाल कलरचा स्केच पेन किंवा मार्कर लागणार आहे. आपल्याला बॉल पेन घ्यायचं नाही, स्केच पेन किंवा मार्कर तुम्ही घेऊ शकता. तर पहा, आता हा उपाय कोणी करायचा, तर बघा हा उपाय आहे तर मुलाची आई वडील करू शकतात किंवा मुलाची काकी असेल, बहिणी असेल, बहीण असेल तरी देखील हा उपाय करू शकतात. कारण नंतर मला बरेच जण कमेंट करतात की ताई हा उपाय कोणी करायचा, बहिणीने केलेला चालेल का, आईने केलेला चालेल का. तर त्यासाठी सांगते का हा उपाय कोणीही करू शकता किंवा समजा मुलं जर घरी असतील तर मुलं देखील हा उपाय करू शकतात, म्हणजे मुलगा मुलगी दोघेही हा उपाय करू शकतात. उपाय एकदम साधा आणि सोपा आहे. माझे लग्नाचे जेवढे मी व्हिडिओ बनवले आहेत त्याच्यामध्ये उपाय तुम्हाला मी एकदम साधे आणि सोपे सांगत असते, परंतु खूप असे हे प्रभावी उपाय आहेत. फक्त श्रद्धेने विश्वासानेच तुम्हाला हे उपाय करायचे आहेत. तर पहा, लग्नासंदर्भात भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत, म्हणजे मराठी मेघना या यूट्यूब चॅनलवरती लग्नासंदर्भात भरपूर व्हिडिओ अपलोड झालेले आहेत, ज्यामध्ये बऱ्याच मुलींचं लग्न देखील ठरलेलं आहे. तर ते देखील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. कारण हे जे उपाय मी सांगत आहे तर ते ज्योतिषांनी सांगितलेले महा उपाय आहेत, ज्यामध्ये बऱ्याच मुलींचं लग्न देखील ठरलेलं आहे. तर बघा, आपल्या कुंडलीमध्ये गुरुग्रह आहे तर तो मजबूत असायला हवा. तर मुलांच्या कुंडलीत इतर ग्रह जरी कमजोर असतील तरी गुरुग्रह हा मजबूत असेल तर मुलांच्या लग्नात कोणतेच विघ्न येत नाहीत, कोणतेच संकट अडचणी ह्या येत नाहीत. म्हणून मुलांनी शक्यतो काय करायचं आहे की गुरुवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि आंघोळ करायची आहे. तसेच गुरुवारी तुम्ही पिवळे कपडे आवर्जून घाला किंवा पिवळा रुमाल जवळ ठेवायचा आहे.
त्याचप्रमाणे बघा, जोपर्यंत तुमचं लग्न होत नाही तोपर्यंत तुम्ही सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य देता वेळेस जो लोटा आहे त्याच्यामध्ये आपण पाणी घेतो, त्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद तुम्हाला टाकायची आहे आणि सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा, चिमूटभर हळद घ्यायची आहे आणि तिच्यामध्ये गंगाजल थोडंसं टाकायचं आहे किंवा पाणी टाकायचं आहे आणि हळदीचा टिळा आपल्या कपाळी लावायचा आहे. जोपर्यंत लग्न ठरत नाही तोपर्यंत असं करायचं आहे. तुम्ही एखादा छोटासा हळकुंड घ्यायचा आहे, तो पिवळ्या रुमालामध्ये बांधून ठेवायचा आहे आणि झोपताना उशीखाली ठेवायचा आहे. जोपर्यंत लग्न ठरत नाही तोपर्यंत तो तिथेच ठेवायचा आहे. लग्न ठरल्यानंतर तो वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे. तर बघा, हा जो उपाय आई करत असेल किंवा मुलं स्वतः करत असेल तर गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे, ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे, आंघोळ वगैरे स्वच्छ करून घ्यायचे आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपला देवघर आहे तिथे आपण बसायचं आहे. एक आसन टाकायचं आहे, तिथे बसायचं आहे, तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि आपले इष्ट देव आहेत, कुलदैवत आहेत, प्रथम पूजनीय गणपती बाप्पा आहेत, त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, श्री हरी विष्णू माता लक्ष्मी आहेत, यांना प्रणाम करायचा आहे, नमस्कार करायचा आहे मनोभावे आणि आपली जी काही लग्नाबद्दल समस्या आहेत तर त्या बोलायच्या आहेत की माझ्या मुलांच्या लग्नात जे काही विघ्न येत आहेत, कुंडलीमध्ये काही दोष निर्माण झालेले आहेत तर ते संपूर्ण दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरू द्या, असं आईने मुलांसाठी बोलायचं आहे. आणि जर मुलं हा उपाय करत असेल तर मुलांनी स्वतःसाठी हा उपाय असं बोलायचं आहे लग्नाबद्दल. नंतर एक प्लेट घ्यायची आहे, त्या प्लेटमध्ये 5 हळकुंड आहेत तर ते ठेवायचे आहेत, एक कलावा ठेवायचा आहे आणि साईडला एक स्केच पेन ठेवायचा आहे किंवा मार्कर असेल तो ठेवायचा आहे. त्याच्यानंतर गंगाजल घ्यायचं आहे आणि आपल्या स्वतःवरती थोडंसं शिंपडायचं आहे आणि हळद कुडी आहे तिच्यावरती शिंपडायचं आहे, म्हणजे सर्व पवित्र झालं पाहिजे, यामुळे गंगाजल आपल्याला शिंपडायचं आहे. त्यानंतर हा उपाय आई करत असेल तर काय करायचं आहे की एक हळकुंड म्हणजे हळद कुडी आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि एक मार्कर किंवा स्केच पेन लाल कलरचा पाहिजे तर तो घ्यायचा आहे आणि आपल्याला पहिल्या हळद कुडीवरती असं लिहायचं आहे, पितृदोष, म्हणजे आपल्याला पितृंचा मनापासून आपल्याला आठवण काढायची आहे आणि त्यामुळेच आपल्याला पितृदोष असं लिहायचं आहे. कधी कधी पितृ देखील नाराज असतात, त्यामुळे त्यांची आठवण काढणे हे देखील गरजेचं आहे आणि म्हणून आपल्याला पितृदोष असं लिहायचं आहे. नंतर दुसरी हळद कुडी हातात घ्यायची आहे, म्हणजे आपल्या उजव्या हातामध्ये डाव्या हातामध्ये घ्यायची आहे, कारण आपल्या उजव्या हाताने पेनाने त्या पेनाच्या साहाय्याने आपल्याला लिहायचं आहे, त्यामुळे आपल्याला डाव्या हातामध्येच हळद कुडी घ्यायची आहे. आणि मग तिच्यावरती लिहायचं आहे की मंगलदोष, मुलांच्या कुंडलीमध्ये मंगलदोष असेल तर तो दूर व्हावा म्हणून आपल्याला दुसऱ्या हळद कुडीवरती मंगलदोष लिहायचा आहे. त्याचप्रमाणे तिसरी हळद कुडी आपल्या हातात घ्यायची आहे आणि मग तिसऱ्या हळद कुडीवरती आपल्याला लिहायचं आहे कुंडली दोष, म्हणजे मुलांच्या कुंडलीमध्ये जे काही दोष आहेत ते संपूर्णपणे दूर व्हावेत म्हणून आपल्याला कुंडली दोष असं लिहायचं आहे तिसऱ्या हळद कुडीवरती. त्याच्यानंतर आपल्याला चौथी हळद कुडी हातात घ्यायची आहे, तिच्यावरती पेनाच्या साहाय्याने लिहायचं आहे की नजर दोष, कारण मुलांना जी काही नजर दोष लागलेली असते, बाहेरच्या लोकांची किंवा घरातल्यांची सुद्धा नजर लागलेली असते आणि यामुळे देखील मुलांच्या लग्नाला विलंब होत असतो. मुलगा दिसायला छान आहे, चांगला जॉब करतो म्हणून लोकांची वाईट नजर देखील असते, तर आपल्याला नजर दोष असं देखील लिहायचं आहे. आणि मग 5वी हळद कुडी आपल्या हातात घ्यायची आहे आणि लिहायचं आहे अन्य दोष, म्हणजे कोणताही दोष मुलांच्या कुंडलीमध्ये असेल किंवा इतर कुठलाही दोष असेल तर तो दूर होण्यासाठी आपल्याला 5व्या हळद कुडीवर अन्य दोष असं लिहायचं आहे. आणि मग बघा, ह्या सर्व हळद कुडी आहेत, म्हणजे 5 हळदीच्या गाठी आहेत त्या एकत्र घ्यायच्या आहेत. मग जो कलावा आहे त्या कलावाच्या साह्याने त्या आपल्याला बांधून घ्यायच्या आहेत, म्हणजे 7 वेळा आपल्याला बांधायच्या आहेत, 7 वेळाच आपल्याला बांधून घ्यायच्या आहेत. मग त्याच्यानंतर हा उपाय तुम्ही जर तुमच्या मुलीसाठी करत असाल तर पिवळा रुमाल घ्यायचा आहे आणि त्या रुमालामध्ये या हळकुंड ठेवायचे आहेत आणि त्याची पोटली बनवायची आहे. किंवा जर मुलासाठी करत असाल तर तुम्हाला सफेद रुमाल घ्यायचा आहे आणि सफेद रुमालामध्ये ह्या सर्व हळद कुडी एकत्र ठेवायची आहेत आणि त्याची पोटली तयार करायची आहे. आणि मग त्याच्यानंतर जर समजा हा उपाय मुलं स्वतः करत असतील तर मुलांनी काय करायचं आहे की हळद कुडी आपण जी सफेद रुमालामध्ये ठेवलेली आहे तर ती आपल्या माथ्याला स्पर्श करायची आहे. किंवा जर मुलं स्वतः नसतील तर मग काय करायचं आहे की मुलं जर विदेशात राहत असतील तर मग तुम्हाला मुलांना व्हिडिओ कॉल करायचा आहे आणि ही संपूर्ण प्रोसिजर आहे तर ती त्यांना दाखवायची आहे. आणि ही जी आपण हळद कुडी आपण रुमालामध्ये ठेवलेली आहे तर ती मुलांच्या माथ्याला टच करायची आहे. आणि मग त्याच्यानंतर काय करायचं आहे की हे जे हळकुंड आपण रुमालामध्ये बांधून ठेवलेले आहे तर आपला देवघर आहे
तर देवघरामध्ये तुम्ही एखाद्या फोटोच्या मागे हे व्यवस्थित ठेवायचं आहे. त्याला हात लावायचा नाही किंवा पाहायचं नाही, तो तसाच आपल्याला ठेवायचा आहे. म्हणजे देवघरामध्ये कोणताही फोटो असेल त्याच्या पाठीमागे व्यवस्थितपणे तुम्हाला ठेवायचा आहे. आपले इष्टदेव आहेत, कुलदेव आहेत, स्वामी समर्थ महाराज आहेत, गणपती बाप्पा आहेत, श्री हरी, विष्णू, माता लक्ष्मी यांना मनापासून प्रार्थना करायची आहे की मी हा जो उपाय केलेला आहे तर या उपायामध्ये माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरू द्या. त्यांच्या कुंडलीमध्ये कोणताही दोष असेल तर तो दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर होऊ द्या. मुलं स्वतः असेल तर त्यांनी त्यांच्या लग्नाबद्दल बोलायचं आहे. त्यानंतर तुमच्या मुलांचं लग्न ठरल्यानंतर तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही विसर्जित करायची आहे. किंवा जर वाहतं पाणी नसेल तर मग पिंपळाचं झाड आहे तर तिथे ही पोटली आहे तर ती सोडायची आहे आणि आपल्याला धन्यवाद बोलायचं आहे आणि मग घरी यायचं आहे. तर मंडळी, हा जो उपाय आहे तर हा उपाय खूपच प्रभावी उपाय आहे. यामध्ये बऱ्याच मुलांचं लग्न देखील ठरलेलं आहे. फक्त विश्वासाने, श्रद्धेने हा उपाय करा आणि ज्या मुलामुलींचं लग्न ठरलेलं नाही तर त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करा, ज्यामुळे त्यांचंही लग्न ठरेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.